या व्हिडिओसाठी प्रश्न दिलेला आहे, अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा। आपल्याला एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, त्याचं 19वे पद काढायचं आहे। मग काय करायचं, दिलेली अंकगणिती श्रेणी अगोदर आपण लिहून घेऊयात। तर इथे लिहायचं आहे 7, 13, 19, 25 ही अंकगणिती श्रेणी आहे। तर बघा, आपण अंकगणिती श्रेणी लिहून घेतली। आता त्याचं पहिलं पद आणि दुसरं पद शोधूयात। तर पहिलं पद म्हणजे T1, त्यालाच आपण A असं सांगतो। काय आहे, इथे पहिलं पद आहे 7, म्हणून इथे लिहिलं 7। त्यानंतर T2 देखील शोधूयात, म्हणजे दुसरं पद शोधूयात। तर इथे दुसरं पद आहे 13, इथे लिहायचं आहे 13। आणि आपल्याला काय सांगितलं आहे, तर 19वं पद शोधायचं आहे, म्हणजे T19 आपल्याला शोधायचं आहे, म्हणून इथे क्वेश्चन मार्क। आणि T19 शोधायचं आहे, म्हणजे ते कितवं, 19वं पद आहे, म्हणजे n ची किंमत आहे 19, बरोबर। तर आता आपण ह्यावरून काय करूयात, अगोदर सामान्य फरक शोधूयात। म्हणून इथे लिहायचं आहे D बरोबर T2 वजा T1। T2 ची किंमत आपल्याकडे आहे 13, म्हणून इथे लिहिलं 13 वजा T1 ची किंमत आहे 7। तर 13 मधून 7 गेले, राहिले 6। हे काय मिळालं आपल्याला, हे मिळालं D ची किंमत। त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। चला, आपल्याकडे सामान्य फरक असा आहे, मग ह्यावरून आपण काय करू शकतो, तर 19वं पद शोधू शकतो। 19वं पद शोधण्यासाठी काय करायचं आहे, तर Tn चं सूत्र लिहावं लागेल। म्हणून इथे लिहायचं आहे Tn बरोबर, सूत्र काय आहे, A अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले D। आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात। तर इथे n ची किंमत आहे 19, म्हणजेच इथे आपण Tn ऐवजी लिहायचं आहे T19, बरोबर। त्यानंतर a ची किंमत आपल्याकडे आहे 7, म्हणून इथे 7 लिहिलं, अधिकचं चिन्ह, n ची किंमत आहे 19, म्हणून इथे 19 लिहिलं, वजाचं चिन्ह 1 कंस पूर्ण, त्यानंतर गुणिले D। D ची किंमत आपल्याकडे आहे 6, म्हणून गुणिले 6, बरोबर। आता काय झालं, हे 7 जसंच्या तसे येणार, अधिकचं चिन्ह, 19 वजा 1 उत्तर आलं 18, गुणिले हे 6 जसेच्या तसे आले, बरोबर। हे 7 आले, त्यानंतर बेरजेचं चिन्ह, 18 गुणिले 6 उत्तर आलं 108। आता 7 अधिक 108 उत्तर आलं 115। तर हे कसलं किंमत मिळाली आपल्याला, T19 ची। आणि आपल्याला T19 शोधायचं होतं, म्हणजे आपल्याला जे उत्तर शोधायचं होतं ते मिळालेलं आहे। मग मिळालेल्या उत्तरला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा। मात्र हे शाब्दिक उदाहरण आहे, म्हणजे आपल्याला उत्तर शब्दात लिहावं लागेल। म्हणून त्या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 115 आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं हे उदाहरण सोडवून झालेलं आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।